हे पाणी टनेलच्या माध्यमातून येणार आहे. त्याला कुठं मोटर लागत नाही, खर्च येत नाही, काय नाही, टनेल काढायचं नाही, खालच्या खाली ग्रॅव्हिटीनं पाणी एकमेकाच्या नदीत जाणार आहे. आता ते जाणार आहे कसं हे आम्हाला माहित नाही, पण त्यांनी त्याचा शोध लावलाय. त्या प्रोजेक्टवर सध्या काम चालू आहे. ऍक्च्युली त्याला मंजुरी नाही आहे. एक लक्षात घ्या, घर बांधताना आपण काय करतो, घर बांधकामचा परवाना पहिला करतो. परवाना मिळाल्यानंतर आपल्याला बँक कर्ज देते. इथं मात्र उलट झालंय, परवाना नाही काय नाही, आधी त्यांना कर्ज मिळते. आज काय झालं, आपण अतिक्रमण केलं, 21 पूल या ठिकाणी बेकायदेशीर आज नदीवर उभारले. त्याला कुठलीही परवानगी शासनाकडे नाही आहे. परंतु ज्या वेळेला पाऊस कमी झाला त्याला आम्ही निश्वेता श्वास सोडला. म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगितलं की पूर येणार नाही, 40च्या इशारा पद्धतीच्या वर पाणी येणार नाही. आणि तसंच झालं, पाऊस कमी झाला. परंतु यावर्षी पुराची परिस्थिती फार म्हणजे संकटात आपण आहे व सगळी धरणं भरलेली आहेत. अलमट्टी खाली सोडायला तयार नाही. त्यांना वाटते की पुढे जर पाऊस पडला नाही तर आमचं धरण पुन्हा भरणार कसं, आमच्या क्षेत्रातल्या लोकांना पाणी कसं मिळणार. सचिव लेवलला फोन ज्या वेळेला केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा माणूस तुम्हाला फोन करेल. आणि त्या माणसाचं रेकॉर्डिंग मी या ठिकाणी व्हायरल केलं. त्याचं कारण होतं की प्रशासनातून सुद्धा विनंती करून सुद्धा अलमट्टीवाले ऐकत नाही, हे मला सांगायचा हेतू होता. परंतु वस्तुस्थिती 19च्या पुरानंतर लोकांच्या लक्षात आहे की 19 नंतर अलमट्टी अडवल्यानंतर पाणी आपल्याकडे वाढतंय, फुगतंय. आणि सोडून दिले की पाणी कमी होते. जे आमचे नुकसान झाले म्हणून सांगत होते त्यांची मिळत होते, पण जे गरीब सर्वसाधारण कुटुंबातील जे लोक आहेत त्यांना काहीच माहिती नाही, त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचलेला नाही आहे. बरेच असे किस्से आहेत की घरं पडली 19 मध्ये, त्यांना मदत मिळाली, शासनाने 1-1 लाख रुपये सुद्धा मदत दिलेली आहे. परंतु घरं पडलेले काही तलाट्यांनी मिळूनच ते पैसे खाल्लेले. नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही ऐकत आहात संवाद ध्येयवेड्याशी पॉडकास्ट चॅनल आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये महापुराचा फटका बसत असतो आणि यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल या जिल्ह्यांना याचा अधिक झळ पोचत असते. यामध्ये शेती असेल, घरे असतील, जलजीवन असेल, त्याच पद्धतीने अर्थव्यवस्था असेल, ही पूर्ण कोलमडून पडते. आजच्या भागामध्ये आपण या गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या शो मध्ये उपस्थित आहेत कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीचे निमंत्रक श्री सर्जेराव पाटील सर आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उप अभियंता श्री प्रदीप वायचळ सर. यांच्या अनुभवातून आपण आज जाणून घेणार आहोत महापूर येण्याची कारणे, महापूर कशा पद्धतीने येतो आणि या महापुरावर महाराष्ट्र राज्याचा असेल किंवा कर्नाटक राज्याचं असेल कसं संगनमत होतं किंवा शासनाचं त्याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीचं असतं किंवा भविष्यात महापूर येऊच नये म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या गेस्ट सोबत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या शो मध्ये. सर्वप्रथम आपण आमच्या श्रोत्यांना आपली ओळख करून द्यावी. मी निमंत्रक सर्जेराव पाटील, राहणार सांगली, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती, एक सामान्य कार्यकर्ता. मी प्रदीप वायचळ, निवृत्त उपविभागीय अभियंता. मी पाटबंधारे खात्यात 40 वर्ष नोकरी केली. 2005चा पूर समक्ष आम्ही त्या कार्यालयात काम करत होतो. त्यावेळेस पूर का येतो का नाही याबद्दल आम्ही संपूर्ण अभ्यास करत असतो. 2005 पासून आम्ही सर्व परिस्थितीचा नीट विचार अभ्यास करतोय. पूर आपला नियंत्रण होऊ शकतो यासाठी आम्ही अभ्यास करून आता आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद सर. सर तुम्ही महापूर कृती समितीवर काम करतात, पण आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायचं आहे की नक्की ही महापूर कृती समिती म्हणजे काय आणि या समितीचं नक्की कार्य आणि उद्दिष्ट काय आहे. काय झाले, दरवर्षी सातत्याने येणारे पूर 2005 ला पहिला आला, 2006 ला नंतर आला, त्यानंतर 2019 ला आला, 21 ला आला आणि मागच्या वर्षी 24 ला आला असता पण तो कंट्रोल करण्यात आला. हे जे पूर येणारे यांचे दुष्परिणाम आम्ही ज्यावेळेला बघितले, म्हणजे शेतकऱ्यांचं होणारं फार मोठं नुकसान आहे. शेती आलेली, हाताकडे आलेले पीक पाण्यात बुडून जातात. त्यानंतर घरं उद्ध्वस्त होतात, काही घरं वाहून जातात, पत्र्याची घरं तर वाऱ्याने उडून जातात. अशा पद्धतीनं होणारं जे नुकसान आहे ते बघता आमच्या लक्षात आलं की आपल्याला कुणीतरी या पुरावरती नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना आहेत का, याचा जेव्हा आम्ही चाचपणी केली त्यावेळेला प्रभाकर केंगार आणि विजयकुमार दिवाण हे दोघं त्या पुरावरती काम करताना आमच्या लक्षात आलं. पेपरच्या त्यांच्या बातम्या वाचल्या, आम्ही त्यांना भेटलो आणि लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी एक जनरेटा उचलला पाहिजे. आणि मग आम्हाला समजलं की पूर हा नियंत्रित करता येतो, परंतु त्याला विशिष्ट कालमर्यादेत काम करावं लागतं, त्याचं परिचालन एकात्मिक पद्धतीने करावं लागतं.
आणि हे सर्व करत असताना आपण जर लोकांच्यापर्यंत जनरेटा जर लावला तर लोकांच्यापर्यंत हा विषय केल्याशिवाय हा पुरावरती नियंत्रण होणार नाही हे लक्षात आल्यानं आम्ही त्या समितीची स्थापना केली. सर, सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदी आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदी आहे, त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यातील अनेक उपनद्या यानं कृष्णा नदीला जोडलेल्या आहेत. सर, मला जाणून घ्यायचं आहे की सांगली असेल कोल्हापूर असेल या दोन्ही जिल्ह्याला जो महापूर येतो या महापुराचा इतिहास किती जुना आहे आणि एखादाच काय उदाहरण त्याबाबत काय सांगता येईल का तुम्हाला? महापूर 1914 पासून सातत्यानं येत राहिले. आता 1914 पासून 2004 पर्यंत एक गट करू आणि 2005 नंतर 24 पर्यंत एक 2 गट करू. यामध्ये पूर जे येत होते पूर्वीचे येत होते ते पूर येत होते आणि जात होते. म्हणजे काय की सकाळी पूर आला संध्याकाळी निघून जात होते. आज पूर आला तर 2 दिवसांना संपत होतं. त्याला वाहण्याची व्हॅलॉसिटी जे म्हटलं जातं हायड्रोलॉजी ती भरपूर होती. आज काय झालं आपण अतिक्रमण केलं. 21 पूल या ठिकाणी बेकायदेशीर आज नदीवर उभारले. त्याला कुठलीही परवानगी शासनाकडे नाही आहे. असे अडथळे निर्माण झालेत. केटीवेर बंधारे वाढवले, बॅरेज वाढवले. म्हणजे हे सगळे जर अतिक्रमण केले, मंदिरे काही या नदी पात्रामध्ये आहेत, अडथळे निर्माण झाले. निसर्गाचं नैसर्गिक रूप आपण या ठिकाणी लोकांनी बदललं. म्हणजे हे आपणच केलेलं आपल्या हाताने केलेलं वाटोळ आहे. जरी अतिक्रमण केलं असलं अडथळे जरी असले तर नदी ही संत आहे, संत वाहते कृष्णामाई असं म्हटलं जातं. परंतु सांगलीमध्ये हरिपुरात एक संगम होतो, वारणेचा संगम होतो त्या ठिकाणी आणि खाली जाऊन नरसोबावाडीला पंचगंगेचा संगम होतो. या 3 नद्या ज्या आहेत त्यामध्ये यांचा संगम यांचं पाणी किती जरी पाऊस पडला तर तो एका पात्रातनं खाली निघून जात होता. परंतु ते पूर्वीचे जे पूर येत होते ते सहज 2 दिवसाच्या वरती कधी जास्त राहिले नाहीत. परंतु आताचे पूर 13 दिवस 15 दिवसाच्या आसपास ते स्थिर राहतात. म्हणजे कुठंतरी शासनाला या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की ही परिस्थिती का निर्माण होत आहे त्यावरती अभ्यास केला. सर, आता तुम्ही म्हणालात की अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसत आहे. तर आता सध्या एक चर्चेचा विषय सुरू आहे की अलमट्टी धरणाची उंची आणखीन 5 मीटरनं वाढवण्यात येणार आहे. मग या संदर्भात आपलं महाराष्ट्र शासन काय हालचाली करत आहे का की उंची न वाढवण्याबाबत? आणि जर उंची जर वाढवली तर अजून कशा पद्धतीनं या महापुराचा फटका या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना बसणार आहे? वास्तविक 2010 मध्ये लवादाचा निर्णय झाला की अलमट्टीला उंची वाढायला परवानगी दिलेली आहे 2010 मध्ये. त्यावेळेला राज्य शासन महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही लवादामध्ये त्यांचे निर्णय झाले. 2010 ला निर्णय लागला की अलमट्टीला उंची वाढवायला परवानगी आहे. त्याचं कारण असं होतं की कर्नाटकनं त्यामध्ये अमिटमेंट केली होती, माहिती दिली होती की अलमट्टीची उंची वाढवल्यानंतर त्याची फूग आमची कर्नाटकमध्ये संपते, ती महाराष्ट्रापर्यंत येत नाही. हे 2010 मध्ये त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं. त्या निर्देशानुसार लवादाने त्यांना परवानगी दिली. पण परवानगी जरी दिली असली तर त्यामध्ये नियम अटी लवादानं मात्र घातलेले. त्यांनी सांगितले की तुम्हाला पुन्हा जलशक्ती मंत्रालयाची परवानगी घ्यायला लागेल, वन विभागाची परवानगी घ्यायला लागेल, पर्यावरणाची तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल, हरिताची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. परंतु या ठिकाणी आपलं राज्य सरकार गाफील राहिलं आणि 1999 साली धरणाला परमिशन मिळाली, बांधकाम चालू झालं आणि 2010 सालापर्यंत त्यांनी 525 मीटर ची उंची त्यांनी बांधून तयार करून ठेवली. आणि मग लक्षात आलं नाही महाराष्ट्र सरकारच्या की एवढी उंची त्यांनी बांधकामच केलेलं आहे, यावरती कुठं ऑब्जेक्शन घेतलं नाही. मात्र ज्या वेळेला तेलंगणातून म्हणजे आंध्र सरकारमधनं तेलंगणा वेगळं राज्य झालं त्यावेळेला प्रत्येकाला कृष्णा लवादाच्या निर्णय वाटपानुसार जे पाणी आलं होतं ते 1005 TMC आंध्राला आलं होतं. परंतु त्यामध्ये तेलंगणाचा वाटा दिसत नाही. आता तेलंगणा वेगळं झालं, भाऊ दोघं झाली एका घरात, मग त्यांची वाटणी किती म्हणून त्यांनी तो प्रश्न उपस्थित केला 2011 ला. आणि 2011 मध्ये त्यांची केस होती चालू. त्यामध्ये तो निर्णय असा झाला की जोपर्यंत वाणी वाटप होत नाही तोपर्यंत अलमट्टीनं उंची वाढवचा वापर करायचा नाही. 519-60 पर्यंतच त्यांनी त्यांचं कामकाज करायचं, पाणी अडवायचं. आणि कोर्टाने निर्णय दिला की ते वाढीव जे आता दरवाजे आहेत ते कापून टाका. म्हणजे भिंती तशाच राहिल्या, दरवाजे तेवढे कापले. म्हणजे दरवाजे कापले ते 519-60 उंची लेवलचे ठेवले आणि ते कापून टाकले. म्हणजे तो निर्णय सुप्रीम कोर्टातनं झालेला आहे. आणि आज आपल्याला स्टे मिळाला आहे तो तेलंगणा आणि आंध्रामुळे. आपलं राज्य सरकार त्यामध्ये लवादात गेलेलं नाही किंवा सुप्रीम कोर्टात परत गेलेलं नाही. त्यामुळे आपण आज वाचलोय ते फक्त तेलंगणा आणि आंध्राच्या या सुप्रीम कोर्टात गेलेल्या याचिकेमुळे. ह्या अलमट्टीची उंची वाढवू नये यासाठी आपल्या कृती समितीतर्फे कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने काम आपण केलं? ज्या वेळेला खासदारांनी संसदेमध्ये प्रश्न विचारला, आम्ही प्रत्येक
खासदार धैर्यशील माने असतील किंवा राजू शेट्टी साहेब असतील, ह्या सगळ्यांना आम्ही त्यावेळेला विचारायला सांगितलं होतं की तुम्ही हे प्रश्न विचारा. काही कारणाने यांना प्रश्न विचारता आले नाही, यांच्या तिथपर्यंत आवाज गेला नसेल. मात्र नवीन आलेले खासदार विशाल पाटील यांच्या मार्फत आम्ही त्यांना प्रश्न केला की तुम्ही हा प्रश्न विचारा की आलमट्टीला उंची वाढवण्याची परमिशन दिली आहे का, आणि या बाबतीत तुमचं काय मत आहे, असं त्या केंद्रीय मंत्री जलसंपदा विभागाला तुम्ही विचारा. तर त्यांनी प्रश्न विचारल्यावर तो उत्तर मिळालं फेब्रुवारी 2025 मध्ये. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, जलसंपदा मंत्री CR पाटील यांनी, की राज्यातील कुठल्याच संघटनेनं किंवा कोणीच आलमट्टीच्या उंचीवाढीला विरोध केलेला नाही, म्हणजे त्याला संमती आहे असं समजून आलमट्टीला परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या त्या स्टेमुळे या ठिकाणी त्यांना परवानगी नाही असं त्यांनी सांगितलं. आता कर्नाटक काय म्हणते की आम्हाला उंची वाढवायची परवानगी नवांजनात दिलेली आहे, सर्व नियमात आम्हाला दिलेली आहे, परंतु पर्यावरणानं अजून त्यांना परवानगी दिलेली नाही. कारण पर्यावरणाची परवानगी 519-60 पर्यंतच आहे. 525 मीटर पर्यंत उंची वाढवायला पर्यावरणाकडे यांनी परवानगी मागितलेली नाही, ती घ्यायला पाहिजे. वन विभागाकडनं परवानगी घ्यायला पाहिजे आणि जलशक्ती मंत्रालयाने यांना परवानगी द्यायला पाहिजे. भौगोलिक परिस्थिती पाहता आलमट्टीनं हा 525 मीटरचा अट्टास टाळावा, कारण 515 मीटरला आपली परिस्थिती इकडे पुराची होती. शासनाने त्यात इंटरफेअर करून 519-60 वरनं 2 मीटर राज्यपालांनी सांगून कमी केलं, म्हणजे 517 मीटरलाच आपली परिस्थिती वाईट होत्या. तर 515 केलं तर परिस्थिती बिघडत नाही. 515 मीटरची लेवल जर जुलै ऑगस्ट मध्ये त्यांनी ठेवलं तर आपल्याकडे पुरी येत नाही. हे सरळ सरळ समोर सत्य आहे. म्हणून या उंची वाढीला विरोध करण्यासाठी खासदारांनी सांगितलं की माझ्याकडे पुरावे नाही आहेत, मी कुठल्या पुराव्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टात जाऊ, कारण सुप्रीम कोर्टात कुठला तर आधार असल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही, त्याची पुरावे लागतात. परंतु आपल्याकडं असं झालं की वडनेरे समिती नेमली होती, ते पुरावे मिळवण्यासाठी तुम्ही नेमली होती, पण 10 वर्ष अभ्यास करून वडनेरे समितीने जो अभ्यास केला आणि जो निर्णय दिलेला त्यांच्या 18 शिफारशी दिल्या, त्या 18 शिफारशी अशा होत्या की तुम्ही 1 ते 4 शिफारशी अशा होत्या की तुम्ही परिचालन एकात्मिक पद्धतीने करा, तुम्ही त्याचा पाण्याचा व्हॅल्युसिटी चेक करा, अभ्यास करा वगैरे, ही त्यामध्ये होतं. त्यानंतर 5वी होती की तुम्ही नदी सरळीकरण करा, नद्या ज्या वाकड्या आहेत त्या सरळ करा. 6वी होती की नद्यातला गाळ काढा. 8वी होती की तुम्ही अतिक्रमण काढा. आता अतिक्रमण पाटबंधारे खातं काढत नाहीये, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की पाटबंधारे खातं अतिक्रमण काढत नाही. त्याने परत नगर सचिवाला GR काढला की नगर सचिवांनी त्यातलं अतिक्रमण काढावं, ते पण आज तागायत झालं नाही. म्हणजे वडनेरे समितीने ज्या शिफारशी दिल्या त्यातलं कुठलंच काम झालं नाही. आणि मुख्य काम होतं की त्यांना पुराच्या विषयी चर्चा करायची होती, पुराविषयी त्यामध्ये अभ्यास करायचा होता, पण त्यांनी आलमट्टीचा शब्द सुद्धा त्यामध्ये घेतला नाही. म्हणजे किती फार मोठं आपलं दुर्दैव आहे बघा. ज्या समितीला नेमलं पुराच्या वरती कारण शोधण्यासाठी, त्या समितीनं आलमट्टी शब्द सुद्धा अभ्यास केला नाही, म्हणजे ते शब्द कधी आला नाही त्यामध्ये. म्हणजे राजापूर पर्यंत आपलं महाराष्ट्राची बाउंड्री आहे पाण्याची, तिथपर्यंत त्यांनी अभ्यास केला. त्यांनी उलटच सांगितलं गाळ काढा, नदी सरळ करा. ह्या गोष्टी निसर्गाला तुम्ही जर दुखवणार असाल तर ते चालणार नाही. त्यात 15वी त्यांची शिफारस अशी होती की ह्या खोऱ्यातनं पाणी त्या खोऱ्यात आणि त्या खोऱ्यातनं पाणी ह्या खोऱ्यात, हे तुम्हाला नेता येणार नाही. ते अमान्य केलं शासनानं, त्यावेळेला अंशतः स्वीकारलं नाही. मग आता ह्या अशा गोष्टी ज्या वेळेला वडनेरे समितीने दिल्या त्यातला कुठल्याच उपयोगात आल्या नाहीत आपल्याला, आणि ज्याचा अभ्यास करायला सांगितला त्याने अभ्यास केला नाही. म्हणून आलमट्टीला या ठिकाणी फावलं. आलमट्टी म्हणते की बघा, वडनेरे समितीमध्ये आम्हाला कुठं आरोप केलाय की तिने आमच्यावर नाही केलेला, लवादानं आम्हाला परवानगी दिलेली आहे, लवादानं कुठं आम्हाला विरोध केलाय का, नाही केला, आमचा पूर तुमच्यापर्यंत येतच नाही. परंतु वस्तुस्थिती 19च्या पुरानंतर लोकांच्या लक्षात आली की 19 नंतर आलमट्टी अडवल्यानंतर पाणी आपल्याकडे वाढतंय, फुगतंय, आणि सोडून दिले की पाणी कमी होते. ज्यावेळेला लक्षात आलं तर लोकांच्या जनजागृती करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. प्रत्येक गाव आणि गाव ग्रामपंचायत आम्ही गाठल्या, त्यांना सांगितलं की हे पूर हे आलमट्टीमुळे येते, आलमट्टीवर आपल्याला आरोप केले पाहिजेत. हिप्परगीमध्ये आहे, हिप्परगीचं बांधकाम चुकीचं झालेलं आहे, डॅम बंधारा जो बॅरेज आहे तो चुकीच्या पद्धतीने उभा केलेला आहे, त्याच्यावरती आपण ऍलिगेशन केलं पाहिजे. काही ठिकाणी मांजरी पूल आहे, भराव वाढवलेले आहेत, काही ठिकाणी पुलं चुकीच्या पद्धतीने बांधलेले आहेत. हे सगळं आपल्याला त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. जनजागृतीचा रेटा लावला तर ह्या गोष्टी होतील. म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो आणि जनतेपुढे न्याय मागितला, आणि जनतेनं सुद्धा आता मान्य केलं की आलमट्टीमुळे आपल्याकडे फूग निर्माण होते आणि पूर येतोय. मग आता लक्षात आलं की हरकती आपल्याला सुप्रीम कोर्टात घ्यायचे. मग आम्ही जनतेला प्रश्न केले की तुम्ही यावरती सुप्रीम कोर्टात हरकती घ्या. त्यात जलशक्ती मंत्रालय असेल, पर्यावरण असेल, लवाद असेल, मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे असतील आणि पंतप्रधान असेल, 5 जणांना आम्ही हरकती द्यायला चालू केल्या. 3,500 हरकती लोकांनी 150 रुपये खर्च करून प्रत्येकाने वैयक्तिक केलं. हे वैयक्तिक केल्यानंतर आता आम्हाला या सुप्रीम कोर्टात जाता येते. जर 3,500 हरकती जर तुमच्याकडे येत असतील
तर त्यामध्ये आमचं म्हणणं रास्त आहे ते तुम्ही पुन्हा ऐकून घ्यायला पाहिजे, कारण लवाद आणि सुप्रीम कोर्ट इक्वलच आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणून लवादाने निर्णय दिला, आम्ही काय तुम्हाला निर्णय देणार, पण लवादाने निर्णय दिलेला चुकीचा जर असेल तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. राज्य शासनाला आम्ही सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टात जावा, परंतु राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं नाही. का जात नाही त्याचं कारण वेगळं आहे. त्यांनी राजकारण करतात. अरे तुम्ही राजकारण करून जर लोकांना बुडवणार असाल तर मग ह्या राजकारणाला आम्ही या ठिकाणी तुमचं भावपूर श्रद्धांजली दिली. आम्ही त्याच्या बाबतीत त्यांना तिथं त्यांचा तिसरा पण घातला, आम्ही 13वी पण घातली की राज्य शासन जर लोकांना विचारात न घेता जर अशा गोष्टी करत असेल तर आम्हाला त्या राज्य शासनाच्या या निर्णयाला आम्हाला कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली दिली पाहिजे. आम्ही ते नरसोबावाडीवर जाऊन आम्ही कार्यक्रम पण केला की राज्य शासनानं आमचं म्हणणं ऐकलं नाही. मग अशा वेळेला या हरकती घेऊन आता आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे. सुप्रीम कोर्टातले वकील तयार झाले, त्यांना आम्ही सगळे उदाहरणं दिले, नियम ठरवून दिले. सीडब्ल्यूसीच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या अलमट्टी पाळत नाही, त्यामुळे सीडब्ल्यूसीच्या गाईडलाईन पाळल्या तर पुरी येत नाही. पण ते पाळण्यासाठी हव्यास हा अलमट्टीचा कमी होत नाही. त्यांना पाण्याची गरज आहे. त्यांचं 5 एकर क्षेत्र, 5 लाख एकर हेक्टर क्षेत्र त्यांना पाण्याखाली आणायचं आहे, ही त्यांची हव्यास आहे. पण हे हव्यास कुठं नाही तिथं करून चालणार नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी पुढच्या आणि मागच्यांचा विचार केला पाहिजे. पाणी अडवतात त्यावेळेला आम्ही बुडतो, पाणी सोडून देतात तेव्हा खालची बुडतात, म्हणजे नुकसान तुमच्याच क्षेत्रातल्या जमिनीचं भरपूर आहे. आता जवळजवळ 1.5 लाख हेक्टर क्षेत्राच्या नुकसान भरपाईचा पैसे त्यांना द्यायचे. त्यांनी त्याचा पंचनामा सर्वे केला, त्यांच्याकडे त्याला पैसे नाहीत, त्यांनी केंद्राकडे पैसे मागितले. केंद्र सरकार एवढे पैसे देणारच नाही. बरं त्यांना जर दिलं नाही दिलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय होणार? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जातील, घरं पाण्याखाली जातील. त्यांना तुम्ही दुष्काळात हलवलं. आणि आधी ज्या वारणीतनं आणि ह्याच्यातनं लोकांना जे तुम्ही म्हणजे पूरग्रस्त म्हणून प्रकल्पग्रस्त लोकांना हटवलेलं आहे, त्यांना आज तागायत तुम्ही काही दिलेलं नाही. त्यांना घरं दिलेली नाहीत, त्यांना जागा दिलेली नाही, त्यांना जमिनी दिलेली नाही. हे असं असताना तुम्ही आणि पुनर्वसनाची जर पाळी आली तर फार मोठं संकट हे आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या भागातल्या लोकांना भोगावं लागेल. घरं उद्ध्वस्त होतील. ह्यासाठी आम्ही या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जाणं हा आम्हाला पर्याय वाटला आणि आम्ही कायदेशीर या ठिकाणी सुप्रीम कोर्टातच जाणार आहे. 2019च्या तुलनेत 2024ला पाऊस अधिक प्रमाणात झाला, पण 19 एवढा महापूर 2024ला आलाच नाही. याचं कारण काय असेल बरं? आपल्या कृती समितीचे एक कार्य म्हणावे लागेल का? नाही, कृती समितीचं तर ते यशच आहे, कारण आमच्याकडे पाटबंधारामध्ये 40 सेवानिवृत्त अधिकारी आमच्या बरोबर काम करतायत. इंजिनियर स्पंदन म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्यात जवळजवळ 200 इंजिनियर लोक आहेत. टेक्निकल साऊंड आपण सगळ्यात चांगला आहे. म्हणजे कृती समितीचा आपल्याकडे जे विचारात घेतला तर आम्ही टेक्निकल दृष्ट्या शासनाला पटवून देऊ शकतो की कशामुळे काय होतं आणि काय होत आहे. 19चा जो पूर झाला त्या 19च्या पुरामध्ये भरपूर पाऊस पडला. पाऊस एवढा पडला की त्याची तुलना जर केली 2024च्या पुराची तुलना जर केली तर 19 पेक्षा जास्त पाऊस 2024 मध्ये पडला. परंतु 19 मध्ये पूर आला आणि 24 मध्ये पूर आला नाही, म्हणजे हा थोडा गांभीर्याने घेणारा विषय असून सुद्धा शासनाला आम्ही दाखवून दिलं की 19ला पूर आला त्याचं कारण काय होतं, तर पाऊस तेवढाच पडला, धरणं तेवढीच भरली, नदी तेवढीच भरली, नदीपात्रात पाणी होतं. मात्र कोयना धरणातलं पाणी त्यावेळेला 78 टीएमसीला त्यांनी सोडून दिलं. हे जर पाणी त्यावेळेला त्यांनी सोडलं नसतं तर 19चा पूर हा आलाच नसता. मागं एव्हा अजून कमी होता, त्यांनी अडवू शकले असते. म्हणजे आता काय झालं, 2024 मध्ये पूर आला नाही. आपण म्हणतो की 2024 मध्ये परिस्थिती काय झाली, तर पाऊस तेवढाच पडला, धरणं भरली, पूर परिस्थिती निर्माण झाली. लोकांना वाटलं आता पूर आणि येणार अशी परिस्थिती, पण आम्ही लोकांना सांगत होतो पूर येत नाही, काळजी करू नका. आणि त्याप्रमाणे ती 40 इशारा पातळी जी होती सांगलीची, त्या इशारा पातळीमध्ये 13 दिवस पाणी थांबलं. त्याच्यानंतर पाणी 2 दिवसांनी उतरलं. त्याचं कारण काय होतं की ज्या वेळेला कोयना धरणात 78 टीएमसी पाणी भरलं, त्यानंतर कोयना धरण हे पाणी सोडून देत होतं. ते आम्ही त्यांना सांगितलं सोडू नका, कारण अलमट्टीनं पुढे अडवलेलं पाणी आहे, पाण्याची फूग आहे, पाण्याला वेग नाही, तुम्ही आत्ताच पाणी सोडू नका. आमच्या त्या वरच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पाणी अजिबात सोडत नाही. म्हणजे कोयनेतल्या पोटात जागा असल्यामुळं कोयनेनं पाणी अडवून ठेवलं. 103 टीएमसी पर्यंत पाणी अडवलं. तोपर्यंत पाऊस पडत होता, अलमट्टी सोडत नव्हती, ही परिस्थिती गंभीरच होती. परंतु ज्या वेळेला पाऊस कमी झाला त्यावेळेला आम्ही निश्वेता श्वास सोडला. म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगितलं की पूर येणार नाही, 40च्या इशारा पातळीच्या वर पाणी येणार नाही. आणि तसंच झालं, पाऊस कमी झाला. पाऊस कंटिन्यू आपल्याकडच्या भागात असं महिना पडणारा नाही आहे, पण काही धरण क्षेत्रामध्ये महिना पाऊस पडतो. पण सांगलीची जे हवामानाची परिस्थिती यावरून लक्षात येत आहे की पाऊस किती वर पडतोय, किती खाली पडतोय. हे पर्जन्यमान मापक योजना ज्या आहेत, यंत्रणा ज्या आहेत, त्या आपल्या शासनाकडे एकदम शून्य प्रमाणात, म्हणजे काय ज्या मोठ्या प्रमाणात पाहिजे होतं, प्रत्येक गाव ज्या ठिकाणी पाणी किती पडते, पाऊस किती पडते, मोजमाप व्हायला पाहिजे, व्हेलॉसिटी मोजली पाहिजे, विसर्ग मोजला पाहिजे. हे मोजदार जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत हे पाणी सगळं समुद्रालाच जाणार. पाण्याचा विनियोग झाला पाहिजे. एवढं नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणतो की मुळे आपण वाहून जायची पाळी येते, पण असं काय नैसर्गिक निसर्गामध्ये काही नाही. हे जर पुलं बिलं नसती, अतिक्रमण नसती आणि पुढं धरण नसतं तर कधीच पूर आला नसता. आला असता पण गेला असता. पण एवढं नुकसान कधीच झालं नाही. पण 2005च्या पहिल्या प्रयोगात आलमट्टीच्या आपल्याकडे भरपूर मोठा पूर आला. त्याच लोकांनी खुणगार बांधली होती की एवढ्याच उंचीचं पाणी येईल. मात्र 19ला त्याच्यापेक्षा 5 फूट जास्त पाणी आल्यानंतर लोकांचं जे वर ठेवलेलं साहित्य सुद्धा भिजून गेलं, बाद होऊन गेलं. म्हणजे त्यांनी जो अभ्यास केला होता की तिथपर्यंतच पाणी येईल, पण त्याच्यापेक्षा जास्त पाणी आलं. लोकांना समजले की आता पूर कधीही कसाही येईल, त्याला नियंत्रित करता येत नाही. पण आम्ही सांगितलं की हा पूर नियंत्रित करता येतो. त्याच्यासाठी ज्या काय उपाययोजना आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. खरंच सर, हा महापुराचा विषय अतिशय गंभीर आहे. अनेक प्रकारचे नुकसान या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला या महापुरामुळे बसत आहेत. सर, काही राजकीय नेते मंडळी असं म्हणत आहेत की या महापुराचं पाणी आपण दुष्काळी भागामध्ये डायव्हर्जन करून या महापुरावर कुठेतरी नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. तर हे सर प्रॅक्टिकली शक्य आहे का? यावर तुमचं मत काय आहे? काय झालंय, कुंभी नदीतलं पाणी कासारी नदीतनं पाणी वारणेत, आणि वारणेतनं पुन्हा कृष्णेत, आणि कृष्णेतनं पुन्हा नीरा नदीतनं पुन्हा भीमा नदीत हे पाणी टनेलच्या माध्यमातून येणार आहे. त्याला कुठं मोटर लागत नाही, खर्च येत नाही, का नाही, टनेल काढायचं नाही. खालच्या खाली ग्रॅव्हिटीनं पाणी एकमेकाच्या नदीत जाणार आहे. आता ते जाणार आहे कसं हे आम्हाला माहित नाही, पण त्यांनी त्याचा शोध लावलाय. त्या प्रोजेक्टवरती सध्या काम चालू आहे. भीमापासून पुढची जी गाव आहेत मराठवाड्यातली, बीड असेल किंवा तिकडची परभणी असेल, ही जी गाव आहेत तिथं पाईपलाईनची संपूर्ण यंत्रणा तिची तयार आहे, पूर्ण तयार केलेलं आहे. ऍक्च्युली त्याला मंजुरी नाही आहे. एक लक्षात घ्या, घर बांधताना आपण काय करतो, घर बांधकामचा परवाना पहिला करतो. परवाना मिळाल्यानंतर आपल्याला बँक कर्ज देते. तिथं मात्र उलट झालंय, परवाना नाही, काय नाही, आधी त्यांना कर्ज मिळते. आता जागतिक बँकेत 3200 कोटी मागाले. कृष्णा खोऱ्यात तुम्हाला पाणी ह्या नदीतनं त्या नदीत वळवायला परवानगी नाही आहे, त्याची मान्यता नाही अजून तुम्हाला, आणि जागतिक बँक तुम्हाला 3200 कोटी देणार आहे. मग 3200 कोटीमध्ये ते 2 भाग केले. ते नदीकडची लोक दंगा करतील, त्यांना गप्प बसवायला पाहिजे. मग काय करायचं, तर स्टॉर्म वॉटर त्यांच्या गटारीचं काम करूया आपण, रस्ते करून देऊया त्यांना. मग 25% त्या 3200 कोटीतले 25% पैसे इचलकरंजी असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या नदीकाठचा जो भाग आहे तो तिथला रस्ते गटारी ह्याच्यावरती त्यांनी 500 कोटी 600 कोटी काय पाहिजे ते खर्च त्यांनी टाकाले. जिथं 2 कोटीचं काम आहे तिथं 500 कोटी खर्च करणार आहे. आता तो कसा खर्च करणार आहे आम्हाला माहित नाही. आता सांगलीमधला केटीवेर म्हैसाळा बॅरेज होत असेल तर तो पाडणार आहे. पुन्हा त्यांनी तिथं त्या ठिकाणी 200 कोटीचा बॅरेजचा प्रस्ताव दिला आहे. म्हणजे 3200 कोटीला त्यांना प्रस्ताव देणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी त्या प्रस्तावासाठी कुठलंही पाहिजे ते सगळं आराखडे तयार करून द्यायला लागले. हे चुकीचं आहे. म्हणजे हे 3200 कोटी उधळपट्टीच होणार आहे, त्याचा कुठलाही फायदा पुरातल्या लोकांना होणार नाही. कारण त्याची संकल्पना अशी आहे की कृष्णा नदीतनं पुराचं जास्तीचं पाणी येणे उचलणार आहे, ते उचलून निराकडे नेणार आहे. आता पाणी जर न्यायचं असेल तर 1000 क्युसेकच्या वर 1200 क्युसेकच्या वर पाणी तुम्ही नेऊ शकत नाही. असं नेणार किती पाणी आहे, आणि पूर किती असतो, जास्तीत जास्त 15 दिवस असतो पूर. या पुरातलं पाणी उचलणं तुम्हाला शक्य आहे का? म्हणजे किमान 30 दिवसांमध्ये त्यांनी सांगितलं की 52 टीएमसी पाणी आम्ही उचलणार आहे. मग ते तुमच्या सगळ्या नदीतनं मिळून कॅल्क्युलेशन केलंय त्याने की जवळपास 70 टीएमसी आम्ही पूर्णपणे पाणी उचलणार आहे. पण हे शक्य नाही आहे. त्यांना किमान 20 टीएमसी पाणी एवढं तिने उचलू शकतील हे आम्हाला वाटते. पण 20 टीएमसीनं समुद्रातलं एक पाणी ताब्या उचलला तर काय फरक पडत नाही. तसं ही परिस्थिती पुराशी होणार आहे. पूर हा राहणारच आहे. पुरावरती खर्च ह्या मतळ्याखाली या ठिकाणी शासन लोकांची फसवणूक करायला लागले. लोक पण त्याला फसले जात आहेत. काही लोकांनी सांगितलेलं आहे की हे शक्य नाही, परंतु त्याकडे कानोडोळा करून शासन मात्र जबरदस्ती ही भूमिका ठेवत आहे. त्यांना 3200 कोटी कुठे इलेक्शनच्या नावाखाली खर्च करण्यासाठी मिळत असतील तर ते खर्च होणार. मात्र लोकांच्या लक्षात जसं जसं येईल तसे ह्या गोष्टीला वेळ जाणार आहे. परंतु हे 3200 कोटी मिळतील असं मला तर काही शक्यता वाटत नाही. म्हणजे थोडक्यात ही जे 3200 कोटीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पामुळे अगदी महापुराचे आता सामना करणारे जे काय आपली गाव आहेत किंवा आपले जिल्हे आहेत तर त्यांना अधिक धोका होणार. त्यामुळे सांगली असेल, कोल्हापूर असेल, अशा अनेक जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून या प्रकल्पाकडे गांभीर्याने बघण्यात. सर, महापूर येण्यापूर्वी प्रशासन असेल किंवा आपली कृती समिती असेल कशा पद्धतीनं तयारी करत असते? याच्यामध्ये काय अलर्ट सिस्टीम असतील किंवा तंत्रज्ञ असेल किंवा उपाययोजना कशा पद्धतीने सांगितल्या जातात? वास्तविक पाऊस किती पडला याचा अभ्यास आम्ही वर्षभर करत असतो. कुठं पडला, किती धरणं भरली, कुठली धरणं कमी का भरली,
याच्यावर आमचा अभ्यास असतो. आमच्यातले जलसंशोधक अभ्यास करतात. आमच्याकडे काही हवामान शास्त्रज्ञ पण आहेत. आमच्याकडे जल अभ्यासक एवढे हुशार आहेत की त्यांना समजते की पुढे काय होणार आहे, परिस्थिती कशी होते. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला आमच्या लक्षात असे येते की हवामान खातं हे साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये एकदा अंदाज देतं. त्यानंतर जूनच्या एंडला एकदा अंदाज देतं की पाऊस किती पडणार आहे. म्हणजे हे शासनाची आकडेवारी शासनच त्यांच्या उपयोगाला घेत नाही. म्हणजे आता वन खातं पर्जन्यमान मोजतं, तलाठी ऑफिस प्रत्येक ठिकाणी गावात पाऊसमान मोजतं, बीडीओ ऑफिस त्यांची मोजतात, कृषी विभाग त्यांचे विभाग मोजतात. हे जर पाऊसमान एकत्र केलं, आता जल विज्ञान म्हणून एक संस्था आहे, त्यांचे 21 पॉईंट आहेत. त्यांनी पाऊस किती पडला त्याचा रिअल टाइम डाटामध्ये त्याची एंट्री होते. त्यानंतर मग तुम्हाला केंद्रीय जल आयोग आहे. केंद्रीय जल आयोगाची जवळजवळ 11 ठिकाणं आपल्या या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करतात, व्हॅलोसिटी मोजतात. हे सगळी यंत्रणा जर एकत्र आणली, यांची सगळी आकडेवारी जर एकत्र आणली तर आपण सांगू शकतो की पाऊस कधी, कुठं, किती तारखेला पाणी या ठिकाणी वाढणार आहे नदी पात्रातलं. तर या पद्धतीचं एकात्मिक परिचालन करा असं आम्ही सातत्यानं राज्य सरकारला सांगतोय, केंद्राला सांगतोय. आमचे अहवाल आम्ही त्यांना दिलेले आहेत की तुम्हाला जर खरंच पुरावर नियंत्रण करायचं असेल तर धरणं पाऊस सुरू व्हायच्या आधी 10% धरणामध्ये साठा ठेवा. ह्याचा अर्थ काय की धरण सगळं रिकामे करा, रिकामं करा. तुम्हाला गाळ काढायचं असेल तर गाळ काढून घ्या, तुम्हाला आणि काही कामं करायचे डागडुजी करायचं असेल तर करून घ्या, पण पाणी सोडा, पाणी कमी करा. ज्या अर्थी तुमचं पाणी ज्या वेळेला कमी होते, आता कोयनेतलं जर पाणी सगळं संपलं, मागच्या वेळेला 24चा योगायोग बघा, 23ला पाऊस पडला, त्यानंतर धरण 24च्या वेळेला, पुराच्या वेळेला 13 टीएमसी पाणी होतं मागच्या वर्षी 23ला. त्यामुळे 24ला पूर आपल्याला आला नाही. आता 24ला काय झालं, 23 टीएमसी पाणी आहे, म्हणजे 10 टीएमसी ह्या वेळेला जास्त आहे पाणी. आणि हे पाणी आता त्यांना आम्ही सांगितले, आता मंत्री जे होते त्यांनी सांगितले की हे धरणातलं पाणी सुद्धा कमी करा. चांगली गोष्ट आहे. धरणातलं पाणी ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला सोडून दिलं पाहिजे. जसं आता चांदोलीला 16 टीएमसी पाणी होतं पाऊस सुरू व्हायच्या आधी, त्याची 32 टीएमसीची कॅपॅसिटी आहे, म्हणजे 50% पाणी साठा होता. नियम काय, 10% पाणी साठा ठेवायचा, मग 40% पाणी तुमचं जास्ती होतं. हे जर पाणी त्याच वेळेला कमी केलं तर आता तुमची परिस्थिती अशी झाली नसती. आता जे पाणी सोडलेलं पाणी आहे ते तुम्हाला आता हे बुडवायला कारणीभूत आहे. म्हणजे हे जे पाणी जर तुम्ही त्यावेळेला पूर रिकामं केलं असतं तर आता तुम्हाला पाणी भरायला वेळ लागला असता. म्हणजे पाऊस किती जरी पडला तर त्याला तुम्हाला धरता आलं असतं, पण त्यावेळेला तुम्ही रिकामा केलं, त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. म्हणजे आमचं काम फेब्रुवारी महिन्यात चालू होतं. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत आम्ही शासनाला सांगत असतो की तुम्ही ह्या गोष्टी करा, ह्या तडजोडी करा, ह्या तुम्हाला कुठंतरी ह्या नियमात बसवायला लागेल. परंतु काही वेळेला प्रशासन आमचं ऐकून घेत नाही, सोडून घेत नाही, आम्हाला उत्तर देत नाही. आमचं म्हणणं हेच आहे की पुराच्या आधी, म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या आधी, जून महिन्यात पाऊस सुरू होतो आपल्याकडं, या वर्षी 13 मेलाच पाऊस सुरू झाला. मग साधारणतः मे महिन्यामध्ये तुम्ही आमची बैठक घ्या, आढावे घ्या, कुठली धरणं किती भरल्यात, कुठल्या धरणामुळे पुढे काय नुकसान होणार आहे, कुठली गावं पाण्याखाली जाणार आहेत, कुठल्या पाण्याला पहिला धोका आहे. सांगली आम्ही वाचू शकतोय कारण कृष्णेतला पाणी कंट्रोल करण्यासाठी कोयना धरण आहे, परंतु वारणेच्या आणि पंचगंगेच्या कार्यक्षेत्रात येणारी धरणं आहेत ती स्वयंचलित आहेत. ती कधी ओपन होतील, कधी लहान आहेत, ते कधी भरतील आणि सोडून द्यायला लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे याच्यावर अभ्यास करणं कोल्हापूर जिल्ह्यासाठी फार महत्वाचं आहे. शिरोळ तालुका 100% एफेक्टेड भाग, पूर्ण पाण्याखाली जातो. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, मीठ फुटल, शारपड जमिनी होतील. म्हणजे तिथं यावरती काम मोठ्या प्रमाणात पर्क्युलर करण्याचं काम चालू आहे. हे करावं लागणार नाही, पण पूरच वेळच्या वेळेला पूर्ण नियंत्रण ठेवलं तर पूर येणार नाही ही परिस्थिती असताना शासन का त्याच्याकडे लक्ष देत नाही हे आम्हाला आश्चर्य वाटतंय. म्हणून आम्ही फेब्रुवारीपासून आम्ही आमचं काम चालू करतो, आकडेवारी सगळ्या शासनाला कळवतो आणि सांगतो की तुम्ही ह्या वेळेला पूर कमी करा. आता सुद्धा त्यांनी आम्हाला विचारलंय, आम्ही सांगतो आधी की पूर येणार की नाही येणार. मागच्या वर्षी आम्ही म्हणलो तो पूर येणार नाही, त्याच्या मागच्या वर्षी म्हणलो तो पूर येणार नाही, आला नाही. परंतु यावर्षी पुराची परिस्थिती फार म्हणजे संकटात आपण आहे व सगळी धरणं भरलेली आहेत. अलमट्टी खाली सोडायला तयार नाही. त्यांना वाटतं की पुढे जर पाऊस पडला नाही तर आमचं धरण पुन्हा भरणार कसं, आमच्या क्षेत्रातल्या लोकांना पाणी कसं मिळणार, कारण उन्हाळ्यात आपण त्यांना पाणी देत नाही, कारण आपल्यालाच पाणी पुरत नाही. परंतु आपल्याकडे पाणी एक्सेस आहे. आपल्याला धरणातल्या एकूण 105 टीएमसी पैकी 37.5 टीएमसी आपल्याला खर्चाला, पाणी प्यायला, शेतीला, सिंचनाला, औद्योगिकला एवढं पाणी लागतं. आणि 67.5 टीएमसी हे जे पाणी आहे वरचं ते वीज निर्मिती करतो. मागच्या वर्षी म्हणजे ह्या 24-25 मध्ये आपण वीज सगळ्यात जास्त प्रमाणात तयार केलेली आहे. मग मी काय म्हणतोय, वीज कमी होईल, तुम्ही 105 टीएमसी भरूच नका, 80-90 टीएमसीच भरा, रिकामं ठेवा. अचानक पाऊस पडला, दिवाळीत पाऊस पडतोय, दिवाळीपर्यंत पाऊस पडतोय, कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. जानेवारीपर्यंत कॅचमेंटमध्ये धरणातलं, कोयना धरणातलं पाणी आत येत असतं, कारण आपल्याकडे नैसर्गिक धरण आहे. अलमट्टी नैसर्गिक नाही आहे, आपलं पाणी तिने रस्त्यातच अडवलेलं आहे.
अडवलेल्या पाण्याला फुगवटा तयार होतो. अडवलेल्या पाण्यामुळं बॅकवॉटर तयार होतं आणि ह्याचा आम्ही ह्या ठिकाणी शासनाला पटवून दिलं की ठराविक उंचीला या ठिकाणी तुम्ही थांबवलं पाहिजे. हे सीडब्ल्यूसीच्या लक्षात आलं, केंद्रीय जल आयोगाच्या लक्षात आलं आणि त्यांनी 2018 मध्ये सीडब्ल्यूसीचं हे गाईडलाईन तयार केलं डिसेंबरमध्ये की सीडब्ल्यूसीनं कोणत्या नियमाखाली कसं परिचालन करावं, म्हणजे कुठल्या धरणाचं परिचालन कसं असावं, हे सगळ्यात मोठं त्याला स्कॉडा असं म्हटलं जातं, ते नियम आहे, तो केला पाहिजे. कारण मागच्याला आणि पुढच्यांना कोणालाही त्रास होता कामा नये, ही त्याच्यातलं त्याचा अर्थ आहे. त्या पद्धतीनं सीडब्ल्यूसीनं काही गाईडलाईन घालून दिलेले आहेत की मे मध्ये पाणी किती ठेवावं, जून मध्ये किती ठेवावं, जुलैमध्ये 50% ठेवावं, ऑगस्टमध्ये 77% ठेवावं आणि सप्टेंबरमध्ये तुम्ही लागेल तसं भरून द्या. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने आपल्याला सांभाळायचे. ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही 77%च्या वर तुम्ही पाणी ठेवायचं नाही आहे. आता तुम्ही 80%च्या वर केलेलं आणि जून मध्ये जर बघितलं तर त्यावेळेला तुम्ही 60%च्या आसपास गेला होता. आणि ह्या वेळेला आम्ही कलेक्टरला मागच्या वर्षी सांगितलं होतं, कलेक्टरनं आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्ही कलेक्टरला नोटीस काढली, वकिलांना नोटीस पाठवली. राज्यात पहिल्यांदा झालं की कलेक्टरला आम्ही नोटीस काढली की चूक होते, आपल्या चुकीची दुरुस्ती करा. कारण केंद्राची सीडब्ल्यूसी मध्ये लिहिलं होतं 519-60 मीटर अलमट्टीनं त्याच्यावर ठेवायचं नाही असं पत्र त्यांनी दिलं कलेक्टरनं. परंतु 2022 मध्ये राज्यपालांनी इंटरफेअर करून 2 मीटर कमी केलेलं कलेक्टर विसरले. किती मोठी शोकांतिका आहे, 2 मीटर मध्ये किती काय काय होऊ शकते. तर हे आम्ही त्यावेळेला चुकले म्हणून कलेक्टरला आम्ही नोटीस काढली. पुन्हा आम्ही शांततेच्या मार्गात आम्ही परत मागे राहिलो. जाऊ दे म्हटलं, आता त्यांची चूक लक्षात आली आहे, आता तरी त्यांनी व्यवस्थित करतील. पण ह्या वर्षी पण त्यांनी त्या उंची वाढवल्यानंतर पाण्यावरती नोटीस पाठवली नाही किंवा त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. असं जर आपण राहिलो तर या ठिकाणी आपल्याला पुराची धोके होत राहणार. ह्यासाठी आम्ही सुसमिती कायम तत्पर आहोत, आम्ही त्याचा न्याय मिळवणार. ते कुठंतरी आपलं सरकार हलगर्जीपणा करते असं या चित्रातून दिसतंय, गाफीलच आहे. सर 2025 सालचं नियोजन कसं आहे बरं? कारण या वर्षी तर पाऊस अगदी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला. मग आपलं महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग असेल किंवा कर्नाटक शासनचं पाटबंधारे विभाग असेल किंवा आपली कृती समिती असेल, आपलं कसं नियोजन आहे बरं या वर्षीचं? आपण मागच्या वर्षी म्हणजे सांगलीचे अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब आहेत, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना आम्ही भेटलो, 4-5 वेळा भेटलो त्यांना. त्यांनी आम्हाला भेटायला गेलो की पहिला या म्हणतात, आमचा प्रश्न ऐकून घेतात. आम्ही त्यांना सांगितलं की अलमट्टीच्या आणि आपल्यामध्ये राजापूरच्या बॅरेजमध्ये, म्हणजे राजापूर बंधारा आहे, याच्यामध्ये हिप्परगी एक बॅरेज आहे. हे हिप्परगीवाले त्यांच्याकडे हायड्रोलॉजिक दरवाजे आहेत. ते रात्रीच दरवाजे खाली घेतात, पाणी अडवतात. ते पाणी अडवल्यामुळे बाकीच्या बाजूला त्यांना सरपन्न पाणी जातं कॅनॉलच्या माध्यमातून, काही पाणी लिप्त होतं. त्यासाठी त्यांना अडवणं गरजेचं भाग आहे, त्यांना अडवणं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आम्ही त्यांना दाखवून दिलं तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही अधिकारी नेमून त्यांच्यावर लक्ष ठेवू. पण अधिकारी त्यांनी आतापर्यंत सुद्धा नेमले नव्हते. आम्ही त्यांना आठवण केलं की तुम्ही अधिकारी नेमणार हे आम्हाला सांगितलं होतं. आणि काय झालं तर त्यांनी 32 अधिकाऱ्यांची नेमणूक केली, म्हणजे रोज एक अधिकारी त्या वरती जाऊन बघणार, लक्ष करणार. आता तर ते तर राहिलंय, त्यामध्ये दरवाजे लावत नाहीत. म्हणजे आपल्याला म्हणजे काय सुटका झाली म्हणायला हरकत नाही पुरापासून. कारण ह्यांनी जर दरवाजा लावला तर पाणी वाढतं, फूग येतं आणि पुन्हा जायला त्याला 20-25 तास लागतात. आणि मग अलमट्टीतून सोडल्यानंतर त्याला 56 तास लागतात पाणी आपल्याला कमी व्हायला. मग हे जे अधिकारी नेमलेत त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी आपल्याला म्हणता येईल की पूर येणार नाही. परंतु अलमट्टीने जे अजून पाणी अडवले ते जोपर्यंत खाली करत नाहीत, कमी करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला पुराची धोका राहणारच. त्या संदर्भात अलमट्टीचं पाणी खाली सोडावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केलाच पाहिजे. बरोबर सर, 2024 मध्ये महापुराची जेव्हा परिस्थिती होती त्यावेळी तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असतानाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर तो ऑडिओ कशा संदर्भात होता किंवा त्या संदर्भातील अधिक माहिती आमच्या श्रोत्यांना तुम्ही जरा सांगाल का? वास्तविक अशा अधिकाऱ्यांचा कुठलाही ऑडिओ व्हायरल करू नये असं प्रशासन जरी म्हणत असलं तर त्यामागचा हेतू आमचा स्वच्छ होता. शासन आणि आमची लोक आम्ही वेळोवेळी सांगत होते की तुम्ही समन्वय साधा आणि अलमट्टीचा समन्वय साधला तर पाणी कमी होईल. परंतु या ठिकाणी मी ज्यावेळेला त्या अधिकाऱ्याशी बोलत होतो ते म्हणले आम्ही VC करतोय, मेल देतोय, पत्र देतोय, त्यांना फोन करून सांगतोय, पण ते ऐकायलाच तयार नाहीत, ते पाणी पुढे सोडायलाच तयार नाहीत. ही सिच्युएशन आहे. म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे सांगा. मी त्यांना सांगितलं तुम्ही विमानानं जावा, हेलिकॉप्टरनं जावा, पण जावा आणि त्यांना दरवाजे उघडायला लावा, पाणी सोडायला सांगा. आम्ही इथं बुडून वाहून जाऊ. वाहून गेल्यानंतर पुन्हा आमचं काय हाल होणार ते तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्या परिस्थितीत तुम्ही तिथे जावा. ते म्हणले आम्ही सगळे प्रयत्न करून वैतागलेलो आहे,
समन्वय होतोय, चर्चा होते, बोलणं होते, पण ते काय पाणी सोडायला तयार नाहीत. हे ज्या वेळेला शब्द त्यात रेकॉर्ड झाले त्यावेळेला मला वाटलं की जनतेपर्यंत हा विषय जाणं फार गरजेचं आहे. कारण जनतेला कळलं पाहिजे की अलमट्टी किती हेकेखोरपणा करायला लागले आणि पाणी अडवा लागले. त्यांना पाहिजे पण पाणी अडवा लागले. परंतु त्यानंतर 600 टीएमची पाणी येणार आहे, पण आधीच का अडवायचं म्हणून आम्ही त्यांना सांगत होतो, पण ते अधिकारी लोकांचं सुद्धा ऐकत नव्हते. आमचा तिथे एक माणूस आहे पाटबंधारे खात्याचा, रिटायर माणूस. त्याला जेव्हा आम्ही त्या दिवशी फोन केला तेव्हा त्याने सांगितला की साहेब म्हणला सचिव लेवलला तुम्ही फोन करा, त्याशिवाय हे हलणार नाही. हे अजिबात ऐकत नाहीत. तुम्ही कुणाचंही ऐकणार नाहीत, जलसंपदा मंत्र्याचा वेळ सुद्धा ऐकणार नाहीत. तुम्ही सचिव लेवलला फोन करा. मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सचिव लेवलला फोन ज्या वेळेला केला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचा माणूस तुम्हाला फोन करेल. आणि त्या माणसाचं रेकॉर्डिंग मी या ठिकाणी व्हायरल केलं. त्याचं कारण होतं की प्रशासनातून सुद्धा विनंती करून सुद्धा अलमट्टीवाले ऐकत नाही, हे मला सांगायचा हेतू होता. तो व्हायरल झाला. तर ते व्हायरल झाल्या होण्यामध्ये काही चूक नव्हती, परंतु त्याचा अर्थ मला असं लोकांच्या पर्यंत मेसेज द्यायचा होता की अलमट्टीला पाण्याचा हव्यास आहे, अडवतोय, सोडत नाही पाणी पुढं, हे सांगण्याचा माझा तो प्रयत्न होता. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की यावर्षी पुराची शक्यता जरा दाट आहे. देव न करो असं व्हावं, पण जर पूर आलाच तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या बाबतीत सतर्क राहावं? हे बघा, पूर आल्यानंतर आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे. म्हणजे शासन त्यांचे नियम सांगतात, ते लोकांनी ऐकले पाहिजेत, ते पाळले पाहिजेत. फक्त शासनाचं काय होते, 1 फूट जर पाणी वाढणार असेल तर 10 फूट वाढणार आहे म्हणून सांगते. शासनानं थोडासा अभ्यास करावा त्याच्यावरती आणि लोकांना तंतोतंत माहिती द्यावी. जी माहिती आम्ही आज लोकांना देतो, 3 इंच सुद्धा वाढणार आहे तर आम्ही लोकांना सांगतो सकाळपर्यंत किती पाणी वाढेल तर 6 इंच पाणी वाढेल हे आम्ही ठामपणाने सांगतो. परंतु प्रशासन या ठिकाणी 7-8 फूट वाढेल असं जे सांगते ते चुकीचं आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी सुद्धा 10-12 फूट पाणी वाढेल म्हणून रात्रीत लोकांना घरं सोडायला लावली. परंतु त्या दिवशी आम्ही सगळ्यांना सांगितलं की अजिबात घरं सोडू नका, पाणी वाढत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. तसंच झालं. परंतु शासनानं सुद्धा अशा भूमिकेत यावं आणि हे सगळे पर्जन्यमान, व्हेलॉसिटी, डिस्चार्ज, विसर्ग, हवामान याचा अभ्यास करून जर एकत्रित डाटा केला तर तो डाटा आता सध्या आम्ही सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांना आम्ही सांगू शकतो की कधी पाणी किती वाढू शकतं, कधी पूर येणार, किती पाऊस शिल्लक आहे, पाऊस किती अजून पडणार आहे. हे ज्या वेळेला आम्हाला समजतं त्यावेळेला आम्ही अभ्यास करून सांगू शकतो की पूर कुठं येईल, कधी येईल. ह्या वर्षी सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण मे महिन्यात आधीच पाऊस सुरू झाला, धरणं आधीच भरलेली आहेत आणि भरलेल्या धरणामध्ये जर कंटिन्यू पाऊस पडला, जुलैच्या एंडला जर पाऊस पडला तर जुलै आणि 1 ऑगस्टच्या दरम्यान पूर येण्याची दाट शक्यता या 2025 मध्ये आता आहे. सर, भविष्यात महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत बरं? भविष्यामध्ये पूर येऊच नये यासाठी भरपूर योजना आहेत. त्यातली एक सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे धरणाचं परिचलन एकात्मिक पद्धतीनं जे धरण भरले ते कमी करणे, हे सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. आणि नदीकाठाला राहणाऱ्या लोकांनी कायम सतर्क राहिलं पाहिजे. कारण पूरपट्टा जी पूर रेषा आहे त्याच्या रेषेच्या आतमध्ये काही लोकांनी घरं बांधलेली आहेत. त्यांना माहित असते की पाणी किती वाढणार आहे, ते अंदाज घेतात. परंतु मला वाटते प्रशासनाने पूरपट्ट्यामध्ये घरं बांधलेली जी आहेत ते अतिक्रमण झाले ते काढावीत, त्या लोकांचं पुनर्वसन करावं, म्हणजे कायमस्वरूपी हा प्रश्न मिटेल. परंतु दरम्यानच्या काळात काही आमदार लोकांनी आता प्रश्न मांडला विधानसभेत की दोन्ही बाजूला भिंती बांधा, हा काय त्याला उत्तर नाही, हे काय त्याला पर्याय नाही, चुकीचं आहे. म्हणजे प्रशासनाला जर लोकनेते जर अशा पद्धतीच्या सूचना देत असतील की भिंती बांधून पाणी पूर येणार नाही तर ते मात्र चुकीचं आहे, चुकीचं होईल. अशा गोष्टीला कुठेतरी खतपाणी घालू नये. आणि सगळ्यात जबाबदारी ही पाटबंधाराच्या खात्याची आहे. पाटबंधार खातं हे पुराला पूर्णपणे सर्वस्वी जबाबदार आहे. पाटबंधारांनी खात्यांनी वेळच्या वेळी अहवाल प्रशासनाला म्हणजे लोकनियुक्त जे आमदार खासदार असतील यांच्यापर्यंत तो विषय नेला पाहिजे. आढावा बैठक झाली पाहिजे. हे आढावा बैठक जर त्या वेळोवेळी झाली तर यामध्ये शासनाला वेळीच हस्तक्षेप करून अलमट्टीवरती कायमस्वरूपी बंदोबस्त होईल तरच पूर टाळता येईल. अन्यथा हे रोजचं मरण आपलं राहील. अलमट्टी पाणी अडवणार आणि आपण पुरात बुडणार ही परिस्थिती राहणार. म्हणजे कुठे तर पाटबंधारे विभागच या महापुराला कारणीभूत आहे असं सर 100% समजतंय. बरोबर. पाटील सर, आपल्याला मला एक विचारायचं आहे की आपण एक व्यक्तिगत किंवा धोरणात्मक कोणतं काम केलेलं आहे का? आता तसं बघितलं तर नुसतं पूर येतोय आंदोलन करणं हे काय उपाय नाही आहे. पण शासनाच्या बरोबरीनं आपण काम करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही बेस म्हणाल तर सांगलीतला जो बेंचमार्क आहे तो बेंचमार्क व्यवस्थित नसल्याचं आम्हाला समजलं. आम्ही तो बेंचमार्क म्हणजे कंट्रोल सर्वे करून घेतला, सगळा अभ्यास केला. बंधारा आणि नदीवरच्या पुलामध्ये 7 फुटाचा फरक आहे. 7 फुटाचा फरक, एवढा मोठा फरक असताना प्रशासन कसं गाफील आहे हे बघा. आम्ही हे प्रशासनाला 2022 मध्ये दाखवून दिलं, कंट्रोल सर्वे केला. साहेब तुम्ही 7 फुटाचा फरक आहे,
तुम्ही कंट्रोल सर्वे पुन्हा करा. सर्वेचा पुन्हा एकदा घाट घातला, हजारो कोटीचं टेंडर निघाल, त्या टेंडरमध्ये कुठेही सर्वे त्यांनी केला नाही. 30 आकडे पुन्हा त्यांनी नवीन रूपानं नकाशात दिले आणि शासनाची फसवणूक केली. असे ठेकेदार आहेत की ते कामच करत नाहीत, परंतु ते पैसे उचलतात. परंतु आज पुन्हा एकदा तो सर्वे चेक करण्याची गरज आहे. हे बोगस कंट्रोल सर्वे करणारे जे काही लोक आहेत त्यांना वेळीच या ठिकाणी खिंडीत घातलं पाहिजे, यांना बाहेर काढलं पाहिजे. आता काही वेळेला आमच्या लक्षात असं आलंय की पाऊस पडतो आणि मारुतीला दुकानात पाणी जातं. 3-3 फूट 4-4 फूट पाणी गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ढगफुटी झाल्यानंतर पाण्याला नदीकडे जाणारा जो मार्ग आहे तो प्रत्येकाने अतिक्रमण केल्यामुळे कमी कमी होत गेला. आणि 20 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, 10 वर्षाची वेगळी आहे आणि आताची परिस्थिती फारच वेगळी आहे. म्हणजे ते गटारी मुजत गेल्या, म्हणजे गटारी मोठ्या होत्या ते कमी होत गेल्या. आता जे हरिपूरला आमच्या काळा जे ह्या ठिकाणी भूमी गटार जे म्हटलं जातं, ते विश्रामबागपासून सगळं पाणी त्या हरिपुराच्या गटारीतनं जात असतं. ती गटार 80 फुटाची आहे, ती आता तुम्ही बांधकाम करून 8 फुटावर आणली. 80 फुटाची गटार जर तुम्ही 8 फुटावर आणलं तर ते पाणी कसं जाणार? हा सगळा सर्वे आम्ही केला, त्याला पैसे आम्ही घातले. लोकांनी काही उत्स्फूर्तपणाने आम्ही करून देतो म्हणून तर स्पंदन नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं सगळा खर्च केला. म्हणजे 15 मुलं 15 दिवस कंटिन्यू सर्वे करत होती. म्हणजे जमिनीचं कुठं उंची कमी जास्त आहे, लांबी कुठं फरक आहे, कुठं जास्त इफेक्टेड भाग आहे, हे सगळं शोधून काढलं. आणि तो सर्वे फार उपयोगाचा आहे. पण प्रशासनाकडे मागचा केलेला सर्वे त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत. आज अशी परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीत पुरावरती काम करायचा फार अडचणीचा विषय होता. म्हणून आम्ही एक टप्पे आम्ही पदरचे पैसे घालून दरवेळेला मुंबईला जायला लागायचं, पुण्याला जायला लागायचं, बैठका व्हायच्या, चर्चा व्हायची. अशी तुमच्याकडे लोक आम्हाला बोलवायची, पुराची कारणं सांगा म्हणायची. आम्ही सांगायचं, जनतेपर्यंत जायचं. ग्रामपंचायतीत गेलो, ग्रामपंचायतीत ठराव केलेले आहेत, काही हरकती लोकांनी दिलेत, हरकतीपर्यंत आम्ही तिथपर्यंत जायचो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीला सगळीकडनं आम्ही घेरल्यामुळे आता नागपूर कंट्रोलमध्ये आहे. व्हायचं सर, आपण काय सांगू शकाल की आपण कोणतं व्यक्तिगत धोरणात्मक किंवा सेवाभावी कार्य केलं आहे? आता हा जो पूर येतोय हा पूर्णपणे मानव निर्मित आहे आणि पुरा कुठंही केलं तरी शेवटी माणूस एवढ्या पुढे गेलेला आहे, कुठल्याही गोष्टी मानवाला अशक्य नाहीत. त्यामुळे मी रात्रंदिवस सारखं शोधून काढत होतो. एक वेळ असंच रात्रीचं हे करताना गुगलवर मला अलमट्टी धरणाची देखभाल दुरुस्तीचं पुस्तक मिळालं. त्याच्यात क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की सांगलीच्या राजापूर बंधाऱ्यापासून, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा जो शेवटचा राजापूर बंधारा आहे त्याच्यावरील डिस्चार्ज किती असतो, त्याच्यावरून अलमट्टीने जर पाणी सोडलं तर सांगली कोल्हापुरात कुठेही पूर येणार नाही. त्याचप्रमाणे केंद्रीय जल आयोगाच्या लेवल प्रमाणे जर पाणी ठेवलं तर सांगलीपेक्षा सुद्धा कोल्हापूरचं पाणी जास्त येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जास्त असल्यामुळे कोल्हापुरात पाणी पसरतं, हे सुद्धा होणार नाही. त्यामुळे अलमट्टीनं केंद्रीय जल आयोगाचे सगळे नियम पाळून पाणी पातळी कंट्रोल करून पूर येणार नाही अशी 100% खात्री घ्यावी. यावर केंद्रीय जल आयोगानं निरीक्षण ठेवलं पाहिजे आणि वेळोवेळी पाटबंधारे खात्याची पूर्ण जबाबदारी आहे. तर त्यांनी अलमट्टीला सूचना देऊन ते कंट्रोल केलाच पाहिजे. आणि जर अलमट्टी ऐकत नसेल तर जिल्हाधिकारी सांगली, कोल्हापूर, सातारा यांनी लक्ष घालून त्यांना सूचना द्यायला पाहिजेत. आणि त्याही नाही झाला तर मग राजकारण सगळ्यांनी मंत्रालय लेवलला कार्यवाही केलीच पाहिजे, म्हणजे 100% पूर येणार नाही. आतापर्यंत जर पूर्वीचा आपण सगळा इतिहास बघितला, ज्यावेळेस बंडखोरी होत होते, सगळ्या लोकांचा अन्याय होत होता, त्यावेळेस सर्व लोकांनी आपणहून बंडखोरी करून त्या राजकारण्यांना किंवा राजकीय लोकांना सुद्धा सरळ वागायला लावलं. त्याप्रमाणे आता शासन, पाटबंधारे खाते, महसूल खाते जर दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यावर दबाव टाकून अलमट्टीला ऐकायला लावणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर याप्रमाणे कार्यवाही नाही झाली तर पूर आपणाला नेहमी आपल्या 7वीला पोचला आहे असं होणारच. त्यामुळे ती सर्व तयारी ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे उठाव करून त्यांना ऐकायला लावणं हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. म्हणजेच पूरबाधित क्षेत्रातील, म्हणजे सांगली असेल, कोल्हापूर असेल, येथील लोकांनी नक्कीच उठाव करून शासनाला जागं केलं पाहिजे. तर कुठं आपल्याला या महापुरापासून सुटका मिळण्याचे चान्सेस निर्माण होतील. व्हायचं सर, जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की महापूर येऊच नये किंवा महापूर आला तर कोणत्या गोष्टी जनतेकडून झाल्या पाहिजेत? याने नेहमी आपत्ती व्यवस्थापन कक्ष असतं. वेळोवेळी त्यांनी ज्यावेळेस मोठा पूर असतो त्यावेळेस ते प्रत्येक तासाला सगळीकडे प्रक्षेपण करत असतात, सूचना देत असतात. त्याच्याकडे लक्ष ठेवून तो व्यवस्थित पूर नियंत्रण मध्ये आहे का नाही हे जनतेनं सुद्धा पाटबंधारे खात्याच्या, महसूल खात्याच्या लोकांच्यावर
लक्ष ठेवून जर वेळ पडली तर त्यांनी करत नसले तर त्यांना करायला लावून दक्षता घेऊन पूर येणार नाही याबाबत दक्ष राहून पूर नियंत्रित करण्याबाबत हातभार लावा. पाटील सर, तुम्हाला एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की गेली तुम्ही 20 वर्षे म्हणजे जवळपास 2005 पासून या महापूर कृती नियंत्रण समितीमध्ये काम करत आहात किंवा महापुरावर काम करत आहात, तर तुम्हाला एक समाधानकारक असं तुम्ही जे काही काम केलं की त्यामुळे तुम्हाला एक समाधान वाटलं, असा कोणता प्रसंग तुम्ही सांगू शकाल का? अशी भरपूर उदाहरणं आहेत, सांगता येतील. आम्ही जो व्हॉट्सअप ग्रुप केला त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला अनेक लोकांनी सांगितले की तुमच्या ग्रुपवर जी आकडेवारी येत होती, म्हणजे आम्ही साधारणतः संध्याकाळी 9 वाजता रात्री 9 वाजता सांगायचं की उद्या सकाळपर्यंत किती पाणी वाढेल, पण रात्रीत कुठेही मदत मिळत नाही सगळ्यांना माहित होतं. त्यामुळे लोकांना पाणी किती वाढेल हे सगळ्यात आतुरतेचा विषय होता. आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना सांगत होतो की सकाळपर्यंत फक्त 6 इंच पाणी वाढेल. 6 इंच म्हणजे लोक म्हणायची बस, म्हणजे काही जास्त नाही आहे, हे त्यांनी समाधान मानायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता 8 वाजता जेव्हा मोजणी करायचं पाण्याचं त्यावेळेला 6 इंचच वाढलेलं असायचं. हे आम्ही मागच्या वर्षीच्या अनुभवात आम्हाला अनुभव आला की बरेच जणांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्ही साहेब सांगितलं त्याप्रमाणे झालं. मी जाहीर करत होतो, पण माझ्या मागे जे होतं ते पाटबंधार खात्यातले सगळे अधिकारी होते, ते अभ्यास करायचे, ते सांगायचे पाणी एवढं वाढलेलं आहे, पाऊस एवढा पडलेला आहे, त्यामुळे एवढं पाणी वाढेल, एवढं कराडमध्ये एवढं उतरलं, एवढं वाढलं, मध्ये एवढं पाऊस पडला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर झाला, त्या सगळ्याचा एकात्मिक पद्धतीने अभ्यास जर केला तर आपण सांगू शकतो की पूर किती येणार. आणि बऱ्याच जणांनी आम्हाला त्या बाबतीत फोन करून सांगितले की साहेब तुमच्या ह्या आकडेवारीमुळे आता आम्ही समाधानी आहेत, कारण तर आम्हाला कलेक्टरनं सांगितलं होतं की 7 फुटात पाणी वाढणार आहे आणि तुम्ही बाहेर व्हा. आम्ही घर सोडायची तयारी केली होती, परंतु आमच्यातल्या लोकांनी सांगितले ह्या समितीनं जे सांगितले ना त्यांचा आपण विश्वास ठेवायचा, त्यांच्या शब्दाला आपण थांबायचं. आणि अशा लोकांना आम्ही पाठबळ देत आलो आणि त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवत आले. ते विश्वास हे आम्हाला पाटबंधार अधिकाऱ्यांच्या अभ्यासामुळे या ठिकाणी आम्ही करू शकलो. नक्कीच सर, काही कर्तव्यदक्ष पाटबंधाऱ्यातील अधिकारी असतील किंवा तुमच्या कृती समितीतील काही सर्व सदस्य असतील, या सदस्यांचा आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांचा कुठेतरी समन्वय साधलेला पाहून आणि एक महापुराचं कंट्रोल जे म्हटलं आपण, जे महापूर कंट्रोल करण्यात जे तुम्हाला यश आलं, याच्याबद्दल एक जनतेमध्ये महापुराचं कुठेतरी भीती थोडीशी कमी झालेली नक्कीच जाणवते. व्हायचं सर, आपण काय उदाहरण देऊ शकाल बरं या संदर्भातील? ज्यावेळेस लोकांना कलेक्टर ऑफिस पासून उठवायचं चाललं होतं, लोकांनी सगळं घरातलं बांधून सगळं घेऊन जरी बाहेर राहायला गेलं पूर येतं म्हणून, तरी लोकांचं नुकसान होत होतं, चोऱ्या व्हायचं प्रमाण भयंकर वाढत होतं. त्यामुळं लोकांना शक्यतो बाहेर जाणं नकोच होतं. तरी पण आमच्या देवान साहेबांनी वगैरे सगळे हे करून त्यांनी इतकं जावं तुम्ही बाहेर जाऊ नका, घरं सोडू नका, हे दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणी उतरल्यानंतर त्याने पटलं. त्या सगळ्या लोकांना जे आम्हाला फोन करून सांगितलं, त्यामुळे आम्हाला सगळ्या लोकांना समाधान वाटलं. सगळ्यात महत्वाचं पाटबंधार खात्याने आमचे आभार मानले की साहेबांनी त्यांनी सांगितले की तुम्ही समिती होती म्हणून त्याची तड लागली, नाहीतर हे आम्हाला अवघड होतं, आम्ही पुढे बोलणं आम्हाला अशक्य आहे. म्हणजे अधिकारी सांगत होते आम्हाला की आम्ही हे बोलू शकत नाही, तुमच्या मार्फत ज्या वेळेला लोकांच्या पर्यंत जात होतं त्यातनंच खरी जागृती झाली, नाहीतर हे आमचं काम नव्हतं. पूर येत होता, पूर जात होता, परंतु लोकांना परफेक्ट आणि व्यवस्थित सांगणं हे आमच्याकडे झालं नसतं, पण ते तुमच्याकडनं गेलं. हे असे पाटबंधारचे अधिकारी आम्हाला फोन करून सांगायचे. नक्कीच सर, तुमचं कौतुक आहे आणि खरंच तुमचं कार्य अगदी वाखाणण्याजोग आहे सर. मागच्या वेळी महापूर ज्यावेळी आला त्यावेळी सर्वसामान्य जनतेची काही घरं पडली असतील, काही शेतीचं नुकसान झालं असतील, तर महसूल विभागानं जे नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त नागरिकांना काय मदत दिली का किंवा ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली का, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, या बाबतीत आपल्याला जर पाठीमागे जाऊन अभ्यास केला तर लक्षात येईल की जे दंडुकशाहीनं जे आमचे नुकसान झाले म्हणून सांगत होते त्यांची मिळत होते, पण जे गरीब सर्वसाधारण कुटुंबातील जे लोक आहेत त्यांना यातलं काहीच माहिती नाही, त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचलेला नाही आहे. बरेच असे किस्से आहेत की घरं पडली 19 मध्ये त्यांना मदत मिळाली, शासनाने 1-1 लाख रुपये सुद्धा मदत केलेली आहे, परंतु घरं पडलेले काही तलाट्यांनी मिळूनच ते पैसे खाल्लेले. अशी उदाहरण आहेत, आमच्या केसेस घडलेले आहेत, जिल्हा परिषद सांगली त्याच्या केसेस घडलेले आहेत, काही तलाठी निलंबित आहेत त्यामध्ये, परंतु लोकांना त्याची जागृती नाही. आता आधार कार्ड मार्फत सुद्धा आधार कार्ड येऊन काय फरक पडला नसता, पैसे त्याच्या अकाउंटला जायला पाहिजे होते, पण अकाउंटला गेले नाहीत, तलाट्यांच्या हातात दिले पैसे, तलाट्यांनी दिले हे दाखवलं रेकॉर्डवरती, परंतु त्या लोकांना पैसे मिळालेले नाहीत. ती लोक अजून सुद्धा वंचित आहेत. पुन्हा आम्हाला वाटले की कुठंतरी पूर येऊ नये म्हणजे ह्या विषयी सगळे भानगडी जाणार नाहीत,
पण तलाठी लोकांना आमचं दुःख वाटतंय की तुम्ही का पूर येऊन देत नाही. पूर आला तर आम्हाला काही थोडस महसूल खात्याच्या मार्फत आम्हाला आमचा जे फायदा होतोय पण तुमचा फायदा होतोय नागरिकांचा होत नाही, म्हणून आम्ही कुठं शेवटपर्यंत पूर येऊ नये म्हणून या ठिकाणी लढा देणार. नक्कीच ही कुठंतरी मनाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण महापुरामुळे होणारा जो काही त्रास आहे तो इतर कुणाला सांगून कळणार नाही. ज्याने महापूर अनुभवला त्यालाच याचं दुःख अगदी माहीत असणार आहे. तर मंडळी, आजच्या या संवादातून आपण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती आपण पाहिली. महापूर येण्याची कारणे असतील, प्रशासनाची तयारी असेल, तर काही ठिकाणी प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष असेल, त्याचबरोबर कृष्णा पूर नियंत्रण समितीचे कार्य असेल, तसेच महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य यांचे असणारा समन्वय असेल, त्याचबरोबर अनेक इतर माहिती आपण या संवादातून सखोल माहिती घेतली. श्री सर्जेराव पाटील सर व श्री प्रदीप वायचळ सर यांनी दिलेली माहिती व त्यांचे अनुभव हे खरंच खूप अभ्यासनीय व विचार करायला लावणार आहे. महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीला जरी रोखणे शक्य नसले तरी योग्य नियोजन असेल, वेळेवर घेतलेली खबरदारी असेल, आपण सर्वांनी जबाबदारीने वागले तर भविष्यातील पूर हे आपत्ती न ठरता सावधानगिरी ठरू शकतात. आजच्या या भागासाठी आपण बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपणास हा संवाद आवडला असेल तर तो नक्की शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ज्वलंत विषयावर. तोपर्यंत सुरक्षित राहा, सजग राहा. धन्यवाद.